प्रत्येक बहिणींची मकर संक्रांत ही गोड झाली, बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. लाडक्या बहिणींच्या भावांनी दिलेल्या शब्दानुसार म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी दिलेल्या शब्दानुसार अखेरकार बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळीच बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळत आहे. लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की पैसे जमा होतील का नाही, परंतु प्रत्यक्षामध्ये आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींनी सरकारचे आभार मानले आहे. बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती, लाडक्या बहिणी ज्या बातमीची आतुरतेने वाट बघत होत्या, अखेरकार ती बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून सकाळपासूनच आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहिणींच्या खात्यावरती आता एक नाही तर 2 हप्त्यांचे पैसे जमा होतील. कोणत्या 2 हप्त्यांचे पैसे? तर डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये, अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता, या 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत. आता हे 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती नेमके कधी, म्हणजेच की आज कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार आणि सर्वात आधी पैसे बँकेच्या खात्यावरती जमा झाले पाहिजे, याकरिता कोणती कामे करावी लागणार, याबद्दलची A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसेल आणि हप्ता कधी मिळणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की आता तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, सर्व काही माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आलेली आहे. मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने, म्हणजेच की मकर संक्रांतीचा सण हा गोड झाला पाहिजे, या उद्देशाने सरकारने देखील बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आणि सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे बहिणींच्या खात्यावरती प्रत्यक्षात आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता तुमच्या खात्यावरती आज पैसे कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार, किती पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार, सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्रत्येक बहिणींचा मकर संक्रांतीचा सण आता गोड होणार आहे, कारण की मकर संक्रांतीचा सण हा गोड झाला पाहिजे, याकरिता सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली आणि केलेल्या घोषणेप्रमाणे राज्य सरकारने अंमलबजावणी देखील केली असल्यामुळे आता डायरेक्ट बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता बहिणींना देखील सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळत आहे. आता राज्यातील साधारणतः 2.25 कोटी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून राज्यातील 2.25 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजेच की डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी जमा होणार, जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार, सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 2.25 कोटी महिलांना मकर संक्रांती निमित्त डिसेंबर व जानेवारी अशा 2 महिन्यांचे 3,000 रुपये वितरित करण्याचे नियोजन सुरू झाले आहे आणि या पार्श्वभूमीवरती महिला व बाल विकास विभागाने 6,700 कोटींचा निधी वित्त विभागाकडे मागितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी मागील काही दिवसांपूर्वीच दिली होती. म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा करण्यासाठी तब्बल 6,700 कोटींची तरतूद ही करण्यामध्ये येत आहे. म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करण्यासाठी 6,000 म्हणजेच की या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, 6,700 कोटींची तरतूद करण्यामध्ये येत असल्याची माहिती मागील काही दिवसांपूर्वीच देण्यामध्ये आली होती आणि त्यानुसार आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत. 2 हप्त्यांसाठी तब्बल 6,700 कोटींचा निधी हा बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 2.25 कोटी महिलांना मकर संक्रांती निमित्त डिसेंबर आणि जानेवारी अशा 2 महिन्यांचे 3,000 रुपये वितरित करण्याचे नियोजन सुरू करण्यामध्ये आले असून या पार्श्वभूमीवरती राज्यातील म्हणजेच की महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने 6,700 कोटींच्या निधीची मागणी या ठिकाणी केली होती. अशी माहिती मागील काही दिवसांपूर्वीच सूत्रांनी दिली होती आणि त्यानुसार आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय सांगितलं आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे आज कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे. आता बघा, सूत्रांच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली होती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे. आता तुमच्या खात्यावरती म्हणजे की बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करण्यासाठी म्हणजेच की डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वितरित करण्यासाठी या ठिकाणी तब्बल 6,700 कोटींचा निधी या ठिकाणी म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून 6,700 कोटींच्या निधीची तरतूद करण्यामध्ये आलेली आहे आणि त्यानुसार आता कोट्यावधी रुपयांचा निधी हा बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय सांगितलं आहे तर बघा, राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली लाडकी बहीण योजना जुनी आहे. योजनेच्या शासन निर्णयानुसार दरमहा 10 तारखेपर्यंत लाभ हा वितरित होईल असं नमूद करण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे सध्या महापालिका निवडणूक सुरू असून 15 जानेवारीला मतदान म्हणजेच की या ठिकाणी आहे. पण ही योजना जुनी असून शासन निर्णयानुसार योजनेचा लाभ वितरित करण्यास कोणतीही अडचण नाही असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आचारसंहिता आहेत, निवडणूक आहेत, यामुळे आमच्या खात्यावरती पैसे जमा होतील का, परंतु आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ हा वितरित करण्यास कोणतीही अडचण नाही असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची चिंता मिटलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील एकूण लाभार्थ्यांमध्ये सुमारे 93 लाख लाभार्थी महिला शहरांमधील आणि 1.5 कोटी लाभार्थी महिला ग्रामीण भागातील आहेत. सध्या ग्रामीण भागामध्ये कोणतीही आचारसंहिता नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसह जुन्या शासकीय योजनाचा दरमहा लाभ या ठिकाणी वितरित होणारा थांबवता येणार नाही असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं असल्यामुळे आता बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. पैसे जमा होण्यास कसलीच अडचण नसल्यामुळे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता किती बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर राज्यातील साधारणतः 2,23,00,000 बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि 2 महिन्यांसाठी अपेक्षित निधी म्हणजेच की काय आहे तर या ठिकाणी 2 महिन्यांचा जो हप्ता वाटप होणार आहे या 2 महिन्यांच्या हप्त्याच्या वितरणापोटी तब्बल 6,690 म्हणजेच की साधारणतः 6,700 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. म्हणजेच की 6,700 कोटींची तरतूद ही करण्यामध्ये आली असून 2 महिन्यांचे पैसे बहिणींच्या खात्यावरती जमा होणार. 2 महिन्यांचे म्हणजेच की डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने 2 महिन्यांचे एकूण 3,000 रुपये वाटप करण्यासाठी 6,700 कोटींची तरतूद करण्यामध्ये आली आहे. आता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर बघा, सर्वात आधी तुमच्या खात्यावरती आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच की या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळीच बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले आहेत. आता किती पैसे जमा झाले म्हणजेच की कोणते हप्ते जमा झाले तर या ठिकाणी बघू शकता.
मोठी बातमी, लाडकीच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. आता बघा, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि सकाळीच म्हणजेच की बहुतांश बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले. आता सरकारने 2 हप्ते वाटप करण्यासाठी या ठिकाणी निधीची तरतूद केली आहे. म्हणजेच की तब्बल 6,700 कोटींची तरतूद करण्यामध्ये आली आहे आणि त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती 2 हप्ते तर जमा केले जाणार आहेत. परंतु सर्वात आधी बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारने आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता दिली असून आता बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले आहे. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती 2 ते 3 तासांमध्ये डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होतील. आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा होत आहे हे तर सर्वांना माहित झाले आहे. परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तर बघा, सरकारने 2 हप्त्यांच्या वितरणासाठी निधीची तरतूद केली आहे. म्हणजेच की 2 हप्त्यांसाठी तब्बल 6,700 कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे. आणि सध्या डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा केला जात असून लवकरच आता जानेवारी महिन्याचा देखील हप्ता हा वितरित केला जाईल. म्हणजेच की साधारणतः डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला की लगेच 2 ते 3 दिवसांच्या अंतराने जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाईल. कारण की जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी देखील निधीची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे आता जानेवारी महिन्याचा देखील हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला, म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने काय घोषणा केली होती, तर राज्य सरकारने बहिणींना 2 हप्त्यांचे 3,000 रुपये देण्यामध्ये येतील अशी घोषणा केली होती. आणि सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे या ठिकाणी निधीची तरतूद देखील करण्यामध्ये आली. 2 हप्त्यांचे पैसे वाटप करण्यासाठी, 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप करण्यासाठी 6,700 कोटींचा निधी या ठिकाणी म्हणजेच की जाहीर करण्यामध्ये आला. 6,700 कोटींची तरतूद करण्यामध्ये आली. आता निधीची तरतूद केल्यानुसार बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाला आणि बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले. आणि ज्या देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती 2 ते 3 तासांमध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होतील. आणि आता लवकरच जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता जमा होणार असल्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे सध्या डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असून साधारणतः 2 ते 3 दिवसांच्या अंतराने जानेवारी महिन्यात देखील हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल. तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अखेरकार आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आज तुमच्या खात्यावरती डिसेंबरचे पैसे जमा होतील आणि 2 ते 3 दिवसांच्या अंतराने जानेवारी महिन्याचे देखील पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील. राज्य सरकारने निधीची तरतूद केली आहे, त्यामुळे आता बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीची बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा. तुमच्या इतर मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.